प्रेज द लॉर्ड. प्रिय विश्वासणारे बहीण भावांनो, आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र प्रेम नावामध्ये मी सलाम करतो, प्रेज द लॉर्ड देतो. माझा विश्वास आहे की तुम्ही आपापल्या परिवारामध्ये, मंडळामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये तुम्ही आनंदी आणि समाधानी आहात. तुम्ही आपला रोजचा जीवित कर्म पवित्र शास्त्र वाचून प्रार्थना भक्ती याद्वारे करत असाल. शब्दात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळत असाल. चर्चमध्ये जाऊन भक्ती करणं, प्रार्थना करणं, आपलं अर्पण देणं हे नक्की करत असाल अशी मी आशा धरितो. बंधू बहिणीनो, जेव्हा तुम्हाला प्रार्थनेची नितांत आवश्यकता वाटेल तेव्हा नक्की या रोपे टी व्ही चॅनलच्या स्क्रीनवर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही योग्य वेळी फोन करून प्रार्थना विनंती सांगू शकता. आम्ही तुम्हासाठी नक्की प्रार्थना करू. या आजच्या ह्या संदेशामध्ये आपण देवाचं वचन ऐकणार आहोत, मनन करणार आहोत. आणि माझा विश्वास आहे की देव प्रभू येशू ख्रिस्त आत्म्याच्याद्वारे आपल्या गुड गोष्टी तुम्हाला आज प्रगट करेल. आजच्या संदेशाचं नाव आहे अभिषेक. पवित्र शास्त्रातून नवा करार योहानाचं पहिले पत्र आणि दुसरा अध्याय यामधील काही वचनं आज आपण वाचणार आहोत. पवित्र शास्त्रातून नवा करार योहानाचं पहिलं पत्र आणि दुसरा अध्याय. मी आपणास विनंती करतो की आपण आपल्या जवळ असणारं पवित्र शास्त्र बायबल उघडावं आणि वचनं काळजीपूर्वक त्याकडं पाहावं, म्हणजे देवाची वचनं तुमच्या दृष्टीस पडतील. आणि हा संदेश ऐकताना आपला कान कृपया उघडा ठेवा, आपसात बोलू नका. प्रियानो, जेव्हा देवाच्या वचनाला आम्ही सन्मान देतो तेव्हा देवाला आपण सन्मान देतो. आणि म्हणून संदेश हा सुरू असताना परमेश्वराची इच्छा आहे की देवाच्या वचनाकडे तुम्ही नीट लक्ष द्यावं. जेव्हा देवाचं वचन तुमच्याकडे येतं तेव्हा बायबलमध्ये लिहिलेलं आहे देवाचं वचन हे सजीव आहे, ते सतेज आहे, ते कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, ते मानवाचा जीव आणि आत्मा, सांधे, मज्जा यास भेदून आरपार जाणारं आणि तुमच्या मनाच्या भावना व कल्पना यांचं परीक्षण करणारं असं देवाचं वचन आहे. देवाचं वचन जीवन आणि आत्मा आहे, ते मधापेक्षा गोड, रुपयापेक्षा शुद्ध आहे. आज जर त्याची वाणी ऐकाल तर प्रियानो नक्की आज प्रसाद समय आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त आज वचन पाठवून तुमच्या जीवनामध्ये नक्की कार्य करेल. कारण शास्त्रात लिहिलेलं आहे, येशूने स्वतः म्हटले, जे ताणलेले भुकेले ते धन्य, ते तृप्त होतील. आणि माझा विश्वास आहे आजचा संदेश तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्त या वचनानं आणि पवित्र आत्म्यानं तृप्त करेल. तुमच्या गरजा आणि योजना प्रभू येशूच्या नावात पूर्ण होतील. या योहानाचं पहिलं पत्र दुसरा अध्याय आणि 25 ते 27 पर्यंत आपण 3 वचन वाचणार आहोत. जे वचन त्याने स्वतः आपल्याला दिले ते सार्वकालिक जीवन होय. तुम्हास बहकविणाऱ्या लोकांविषयी हे मी तुम्हास लिहिले आहे. तुम्हाविषयी म्हटल्यास तुम्हास त्याचपासून जो अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो आणि तुम्हाला कोणी शिकवावे याची गरज नाही. त्याचा अभिषेक तुम्हा सर्वाविषयी शिकवितो. तो सत्य आहे, असत्य नाही, म्हणून त्याने तुम्हा शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये राहता. तर आता मुलांनो, त्यामध्ये राहा, यासाठी की तो प्रकट होईल तेव्हा आपणाला धैर्य असावे आणि त्याच्या येण्याच्या वेळेस त्याचपासून लाजेने माघार घ्यावी लागू नये. तो नीतिमान आहे असे जर तुम्हास माहीत आहे, तर जो कोणी नीतीने चालतो तो त्याचपासून जन्मलेला आहे हे तुम्हाला माहीत झाले आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये दुसरा अध्याय आणि 27 वचन काय म्हणतं? तुम्हाविषयी म्हटल्यास तुम्हास त्याचपासून जो अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो आणि तुम्हाला कोणी शिकवाव्याची गरज नाही. त्याचा अभिषेक तुम्हास सर्वाविषयी शिकवतो. तो सत्य आहे, असत्य नाही, म्हणून त्याने तुम्हास शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये राहता. प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधू आणि बहिणीनो,
देवाचा अभिषेक हा प्रभू येशू ख्रिस्ताला होता. पहा प्रियानो, प्रेषितांची कृते 10वा अध्याय आणि 38व्या वचनामध्ये देवाचं वचन काय सांगतं? नाझुरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांस बरे करीत फिरत असे, कारण देव त्याच्याबरोबर होता. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, परमेश्वरानं आपल्या पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त बाप्तिस्मा घेण्यासाठी योहानाकडे आला आणि त्यावेळेला परमेश्वराने योहानाला अगोदरच हे कळवलं होतं की ज्यावर पवित्र आत्मा येईल तो माझा पुत्र आहे आणि तो त्याच्यावर राहील. प्रियानो, योहानानं येशू ख्रिस्ताला जेव्हा बाप्तिस्मा दिला, बायबल देवाचं वचन सांगतं की त्यावेळेला पवित्र आत्मा कबुतरासारखा येशू ख्रिस्तावर उतरून आला. पवित्र आत्मा कबुतरासारखा उतरून आला, कारण येशू ख्रिस्तानं, बायबल देवाचं वचन सांगतं, देवाची आज्ञा पाळली. तो नम्र झाला, तो पाण्यामध्ये गेला आणि प्रियानो, पवित्र आत्मा त्याच्यावर उतरून आला. एवढंच नाही तर आम्हाला पाहायला मिळतं की मत्ती कृष्णव्रतनामध्ये आकाश उघडलं गेलं आणि देवाची अशी वाणी झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याजवर माझा जीव संतुष्ट आहे, याचं तुम्ही ऐका. आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्तानं माझ्या प्रियानं आपलं पाचारण ओळखलेलं होतं आणि म्हणून तो नम्र झाला, पाण्यामध्ये गेला, स्वतः योहानाच्या हातून त्याने बाप्तिस्मा घेतला आणि पवित्र आत्मा त्याला प्राप्त झाला प्रभू येशू ख्रिस्ताला, आणि ते देवाचं सामर्थ्य होतं. प्रभू येशू ख्रिस्ताला पित्यानं आपला पुत्र म्हणून स्वीकारला आणि आकाशवाणी झाली. माझ्या प्रियानं तो अभिषेक होता आणि म्हणून प्रेषितांच्या कृत्यामध्ये या 10:38 मध्ये त्याचा उल्लेख आम्हाला पाहायला मिळतो की देवाचं वचन सांगतं, नासुरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. पवित्र आत्म्याचा आणि सामर्थ्याचा अभिषेक परमेश्वराने येशूला केला आणि येशू ख्रिस्ताने याचा उपयोग कशासाठी केला? बायबल सांगतं, तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांस बरे करीत फिरत असे, कारण देव त्याच्यावर होता. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताला सामर्थ्य प्राप्त झालं, प्रभूला अभिषेक प्राप्त झाला, म्हणून तो प्रभू शांत राहिला नाही. आपल्याला माहित आहे मार्क 2 मध्ये की प्रभू येशू ख्रिस्त मोठ्या सकाळी उठून डोंगरावर जाऊन पित्याजवळ तो प्रार्थना करत असे आणि खाली उतरून येऊन तो जे व्याधीनं, वेगवेगळ्या व्याधीमुळं, आजारामुळं लोक पछाडलेले होते अशांना तो बरं करत असे. कारण बायबल सांगतं त्याच्यातही परमेश्वराचं सामर्थ्य होतं, देवाचा अभिषेक होता आणि यामुळं अंधयांना देखील येशूने स्पर्श केला आणि अंधयांचे डोळे उघडले. कुष्ठरोग्यांना येशूने स्पर्श केला आणि त्या कुष्ठाचं शुद्ध निघून गेलं, कुष्ठ तो शुद्ध झाला. लंगडे चालू लागले, बहिरे ऐकू लागले, मेलेले उठले, कुष्ठ शुद्ध झाले. एवढंच नाही तर बायबल देवाचं वचन सांगतं प्रियानो, जितक्याने येशूला स्पर्श केला ते बरे झाले आणि जितक्यानं येशू ख्रिस्तानं स्पर्श केला ते पण बरे झाले. आज मला देवाचा सेवक म्हणून सांगू द्या की आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य आणि देवाचा अभिषेक होता, आहे आणि तो असणारच आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्तामध्ये आरोग्य, जीवन आणि सार्वकालिक जीवन आहे प्रियानो. जेव्हा व्यभिचारी स्त्रीनं, माझ्या प्रियानो, त्या रक्तस्रावी स्त्रीनं आम्हाला पाहायला मिळतं, येशूविषयी ऐकलं होतं की येशू ख्रिस्त पाप्यांना क्षमा करणारा, रोग्यांना बरं करणारा देव आहे. तिने पुष्कळ वैद्यांच्या हातून रोग बरे करून घेण्याचा प्रयत्न केला. तिचे पैसे होते नव्हते ते सगळे संपले, ती अशक्त झाली, तिचा रक्ताचा झरा वाढतच होता, पैसे संपले, लोकांनी तिला दूर केलं. परंतु प्रियानो, एक दिवस तिच्या जीवनामध्ये असा आला की तिनं जे ऐकलं होतं त्यावर तिनं विश्वास ठेवला, मनन केलं. बायबल देवाचं वचन सांगतं, विश्वास वार्तेने
वार्ता देवाच्या वचनानं होते. माझ्या प्रिय बहीण भावानो, तुम्ही फक्त देवाचं वचन ऐकणारे असू नका, तर वचनाप्रमाणे कृती करणारे राहा. मग ती प्रार्थनेची कृती असेल, भक्तीमध्ये सामील होण्याची असेल, परमेश्वराच्या शपथ पाळण्याची कृती असेल, पश्चातापाचा बाप्तिस्मा घेण्याची कृती असेल. जेव्हा आम्ही कृती करतो विश्वासानं, तेव्हा देव त्याच्या सामर्थ्यानं आणि अभिषेकानं आम्हाला मुक्ती देतो. प्रेज द लॉर्ड. कदाचित तुम्ही पुष्कळ दिवस झालं देवाचं वचन ऐकत आहात, पण जर पश्चाताप करून भग्न झालेली नाही, तर प्रियानो, तारण तुमच्यासाठी आजही वाट पाहत आहे. आज अनेक मीटिंगमध्ये, अनेक ठिकाणी चमत्कार घडतात, परंतु तारण होणं हा खरा चमत्कार आहे. प्रार्थना केली, ताप गेला, चांगली गोष्ट आहे. परंतु प्रियानो, तापापेक्षा तुमच्या जीवनातून पाप जाणं महत्वाचं आहे. कारण पाप हे प्रियानो मनुष्याला नाशाकडे नेतं. शास्त्रामध्ये लिहिलं आहे, पापाचं वेतन मरण आहे, परंतु देवाचं कृपादान प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. आजचा हा संदेश की प्रियानो, अभिषेक देव करतो. परमेश्वराने येशू ख्रिस्ताला अभिषेक केला. पवित्र आत्म्याचं सामर्थ्याचा आणि देवाचा सामर्थ्याचा अभिषेक प्रभू येशू ख्रिस्तावर होता, म्हणून त्या गर्दीत देखील ती रक्तस्रावी स्त्री शिरलेली आहे. तिने आपली जागा सोडली, विश्वास धरला, कृती केली. गर्दीत मी जाईन आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करेन आणि मी बरी होईन. हा सकारात्मक विचार, हा पॉझिटिव्ह विचार, ही आशा, हे विश्वास, तिची कृती त्या गर्दीत तिला जाण्यासाठी भाग पडली आणि तिनं स्पर्श केला आणि बायबल सांगतं तिच्या रक्ताचा झरा सुकून गेला. प्रेज द लॉर्ड. तर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवाचं सामर्थ्याने अभिषेक होता. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, आजही जे तुम्ही त्याच्यासाठी ताणलेले आहात, भुकेले आहात, तुम्ही प्रार्थना करा की येशू मला स्पर्श कर. हा व्याधी, हे पाप, हे व्यसन, ही भीती माझ्या जीवनातून काढून टाक. प्रार्थना करा. येशू आज तुम्हाला स्पर्श करण्यास तयार आहे. तो तुम्हाला जेव्हा स्पर्श करतो तेव्हा तुमच्यातलं फक्त ताप नाही, पाप पण निघून जातं. कारण तो पाप्यांना तारावयास आलेला देव आहे. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्तानं शिष्यांना अधिकार दिला, सामर्थ्य दिलं आणि आम्हाला पाहायला मिळतं येशू ख्रिस्त म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेवणाराही माझ्यापेक्षा मोठ्या गोष्टी करेल. पेत्र आणि योहान प्रार्थनेच्या वेळेला, प्रेषितांच्या कृत्यात 2 अध्यायात लिहिलेलं आहे, ते प्रार्थनेच्या वेळेला मंदिरात जात होते. तेव्हा रस्त्यामध्ये भीक मागण्यासाठी एक मनुष्य बसला होता. तो लंगडा होता, त्याला चालता येत नव्हतं. त्याला रोज त्या ठिकाणी भीक मागण्यासाठी आणून ठेवलं जात होतं. तो सर्वांकडे हात पसरत असे आणि त्याला पैसे प्राप्त होत असत. परंतु पेत्र आणि योहान, बायबल देवाचं वचन सांगतं की ज्या वेळेला त्या ठिकाणी ते जात आहेत मंदिरामध्ये, तेव्हा त्यानं त्यांच्याकडेही मोठ्या आशेनं हात पसरला आणि बायबल सांगतं पेत्र त्यास काय म्हणाला. तेव्हा पेत्र योहान त्याला निरखून पाहून म्हणाले, आम्हाकडे पहा. प्रेषितांची कृत्ये 3 अध्यायामध्ये. एकदा पेत्र योहाने प्रार्थनेच्या वेळेस 3ऱ्या पर्यंत मंदिरात जात होते, तेव्हा जन्मता पांगळा असा एक कोणी माणूस होता. त्याला उचलून नेऊन मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी प्रति दिवशी मंदिराच्या सुंदर नामे दरवाजावर ठेवित असत. पेत्र व योहाने मंदिरात जाणार तसे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र योहान त्याला म्हणाले, निरखून पाहून म्हणाले, आम्हाकडे पहा. तेव्हा त्याचपासून काही मिळेल अशी आशा धरून त्याचकडे लक्ष लावले. पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोनं रूप काही नाही, जे आहे ते तुला देतो. देवाचे शिष्य, प्रभूचे पेत्र योहान काय म्हणत आहेत, आम्हाजवळ सोनं रूप नाही आहे. आज माझ्या प्रियजनांनो, लोकांना वाटतं की प्रभू येशू ख्रिस्त किंवा त्याच्या नामावर विश्वास ठेवणारे लोक सोनं रूप किंवा पैसे देतात. नाही प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या सेवकांना ज्ञान दिलेलं आहे, सामर्थ्य दिलेलं आहे, अभिषेक केलेला आहे, यासाठी की जे या जगामध्ये पापात आहेत, व्यसनात आहेत, आजारात आहेत, मरणात आहेत, त्यांना उठवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या सेवकांना, शिष्यांना निवडलेलं आहे. पेत्र म्हणतो, आम्हाजवळ निरखून आम्हाकडे पहा. सोनं रूप काही नाही, परंतु एक गोष्ट त्यानं, पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये नाही,
काही नाही, जे आहे ते तुला देतो. प्राइज द लॉर्ड. या देवाच्या सेवकांनी हे ओळखलं होतं की प्रभू येशू ख्रिस्तानी त्यांना ज्या कामासाठी अभिषेक केला होता, जे सामर्थ्य प्रभूनं त्यांना दिलं होतं, ते त्यांनी ओळखलं होतं. आज माझ्या विश्वासाच्या बहीण भावानो, कदाचित तुम्हाजवळ सोनं रूप, मोठं इमारत किंवा मोठ्या गोष्टी नसतील, पण आज मी देवाचा सेवक सांगत आहे, जेव्हा तुम्ही प्रभू येशूच्या नामावर विश्वास ठेवता, तेव्हा देव तुम्हाला आपली मुलं बनवतो. तो देव तुम्हाला प्रार्थनेचं सामर्थ्य देतो, पवित्र आत्म्याची फळं आणि कृपादानं देतो. आता तुम्ही रिकामे नाहीये, तुम्ही प्रार्थना करावी, लोक बरे होतील. तुम्ही दुखण्यावर हात ठेवावे, दुखणेकरी बरे व्हावे, ही प्रभू येशूची इच्छा आहे. पेत्र म्हणाला, सोनं रूपा माझं काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले, तेव्हा त्याची पावले व घोटे या तात्काळ बल आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला, आणि तो चालत उड्या मारत व देवाची स्तुती करत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. बापरेनो, देवाचा सेवक आज तुम्हाला मी संदेश सांगत आहे की परमेश्वराने येशूला पवित्र आत्म्याचा आणि सामर्थ्याचा अभिषेक केला. येशू ख्रिस्तानं आंधळ्या स्पर्श केला, आंधळे पाहू लागले, लंगडे चालू लागले, बहिरे ऐकू लागले, मेलेले उठले, कुष्ठ शुद्ध झाले. जितक्यांना येशूनं स्पर्श केला ते बरं झाले. आणि जसं ती रक्तस्रावी स्त्रीनं येशूला स्पर्श केला आणि तिच्या रक्ताचा झरा सुकवून गेला. माझ्या प्रियानो, ती पापी स्त्री येशूच्या चरणाजवळ आली, तिने आपले अश्रू गाळले, चरणाचे मुके घेतले, अलाबास्त्र कुपी उघडून प्रभूच्या डोक्यावर ओतली, आपल्या केसाने त्याचं चरण पुसले. हा तिचा स्पर्श, हे तिच्या अश्रूंचा स्पर्श, तिच्या हाताचा स्पर्श, तिच्या चुंबनाचा स्पर्श. प्रियानो, हे भग्न झालेलं हृदय होतं. माझ्या प्रियानो, प्रभू येशूने तिला काय दिलं? प्रभू येशू तिला म्हणाला, तुझ्या पापांची तुला क्षमा झाली आहे, शांतीने जा. माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताला परमेश्वराने अधिकार दिला होता. कारण प्रियानो, येशू ख्रिस्ताने हे ओळखलं होतं. तो म्हणतो, प्रभूचा आत्मा मजवर आला आहे दिनास सुवार्ता सांगण्यास, धरून नेलेल्यांची सुटका करण्यास, बंदिवानास मोकळे करण्यास. माझ्या प्रियानो, त्याने तो म्हणतो, मला देवाने अभिषेक केला आहे. त्याच पेत्राने योहानाला हा अभिषेक प्रभू येशू ख्रिस्ताने केला होता. आणि म्हणून त्या लंगड्या मनुष्याचा जेव्हा त्याने हात धरला, बायबल सांगतं, तात्काळ त्याच्या घोट्यामध्ये बळ आले आणि तो चालत उड्या मारत देवाची स्तुती करत त्यांच्यावर कुठे गेलेला आहे? मंदिरात गेला. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, मंदिराच्या बाहेर लोकांकडे हात पसरणारा आणि रोज रोज तेच काम करणारा, पैसाही त्याची गरज नव्हती प्रियानो. त्याला चालण्यासाठी त्याला पायांची आवश्यकता होती, पळण्यासाठी पायांची आवश्यकता होती. आणि ते प्रभूनं ती ओळखली आणि या शिष्यांच्याद्वारे प्रभू येशूनं त्याला स्पर्श केलेला आहे आणि त्याला तो घोट्यात तात्काळ बळ आलं. तो उभा राहिला, तो चालू लागला, तो पळू लागला आणि धन्यवाद देण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज आम्ही पाहतो अनेक लोक व्यसनातून मुक्त होतात, आजारातून मुक्त होतात, पापातून मुक्त होतात, साक्ष देतात की मी प्रार्थनेच्याद्वारे माझं जीवन बदललं, मी व्यसनातून मुक्त झालो, मी आजारातून मुक्त झालो, गरिबी गेली, पिढा निघून गेल्या. चांगली गोष्ट आहे. परंतु काय, तुम्ही धन्यवाद देण्यासाठी, परमेश्वराचा उपकार मानण्यासाठी तुम्ही परमेश्वराच्या मंदिराला जात आहात काय? माझ्या प्रियानो, हा कुठे गेलेला आहे? उपकार स्तुती करण्यासाठी, धन्यवाद देण्यासाठी चालत उड्या मारत देवाची स्तुती करत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. माझ्या प्रियानो, आज तो हा संदेश ऐकणाऱ्या तुम्हाला मी देवाचा दास या वचनातून सांगू इच्छितो. आज कोणत्या गोष्टीमुळं तुम्ही आशीर्वादित नाही? माझ्या प्रियानो, जगाकडं एक हात पसरून मागण्यापेक्षा दोन हात एकत्र मिटवून प्रार्थना करा. दोन हात उंच करून परमेश्वराला धन्यवाद द्या, परमेश्वराचं सहाय्य मागा. माझ्या प्रियानो, आम्हाला पाहायला मिळतं जुन्या करारामध्ये रूतला बाबाजापासून इशाय झाला, ओबेद झाला, ओबेदाला इशाय झाला आणि इशायाला 7 पुत्र झाले.
परंतु परमेश्वरानं त्यातल्या एकाला, जो मेंढरांची काळजी घेत होता, जो भावांची काळजी घेत होता, जो आईवडिलांची जबाबदारी घेत होता, जो परमेश्वराचं उपासना करत होता, जो आपल्या मेंढरांना हिंस्र पशूपासून सोडवत होता, असा देवाला पटलेला तो दावीद, परमेश्वरानं शमूएलला सांगितलं, त्याला जाऊन काय कर, अभिषेक कर. आणि आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, शिंगामध्ये तेल घेऊन देवाच्या संदेष्टानं त्या दाविदाला अभिषेक केला. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जेव्हा दाविदाला तेलाचा अभिषेक केला, पवित्र आत्मा त्याच्यावर उतरून आला, देवाचं सामर्थ्य दाविदाला प्राप्त झालं. माझ्या प्रियानो, देव कुणाला अभिषेक करतो? जे जबाबदारी घेण्यास तयार आहेत. आपल्या परिवाराची जबाबदारी असू दे, समाजाची जबाबदारी असू दे, मंडळीची जबाबदारी, आई वडिलांची, भावांची, आपल्या परिवाराची. काय तुम्ही अभिषेकासाठी आसुसलेले आहात काय? प्रियानो, देव आम्हाला अभिषेक करतो. दाविदाला परमेश्वरानं का अभिषेक केला? दावीद मेंढरांची पण काळजी घेणारा होता आणि मेंढरांची काळजी घेत घेत तो परमेश्वराची भक्ती करत असे. तो आई वडिलांच्या अधीन राहत असे आणि आपल्या भावांची काळजी घेत असे आणि त्यामुळे परमेश्वरानं त्याला निवडून निराळ केलं. आम्हाला पाहायला मिळतं, जेव्हा त्याला अभिषेक प्राप्त झाला तेव्हा त्या अभिषेकाचा उपयोग, प्रियानो, जो शाऊल राजा होता, ज्याच्या चुकीच्या कृत्यामुळे त्याचा अभिषेक निघून गेला होता, त्याचं राजपद निघून गेलं होतं, त्याच्यामधला पवित्र आत्मा निघून गेला होता आणि एक दुष्ट आत्मा येऊन त्या शाऊलाला त्रास देत असे, तेव्हा त्याला कुणीतरी सांगितलं की दाविदाला अभिषेक झालेला आहे, तो परमेश्वराचा योद्धा आहे, तो परमेश्वराचा अभिषेक आहे, त्याला बोलावून आण, तो भक्ती करेल आणि तुला दुष्ट आत्म्यापासून सुटका मिळेल. प्रियानो, परमेश्वर आम्हाला अभिषेक यासाठी करतो की आम्ही त्याची आराधना करावी, आम्ही परमेश्वराचं सुवार्ता सांगावी, परमेश्वराचं सामर्थ्य, आम्ही जे गरीब आहेत, आजारी आहेत, दुःखी कष्टी आहेत, त्यांची आम्ही काळजी घ्यावी. यासाठी देव आम्हाला सामर्थ्याने अभिषेक देतो. फक्त अभिषेक घेऊन, सामर्थ्य घेऊन, फक्त मी आणि माझा परिवार यासाठी नाही. प्रियानो, माझ्या प्रियानो, दाविदानं आम्हाला पाहायला मिळतं, जेव्हा त्याचे आई वडील म्हणाले, आपले मुलं, तुझे भाऊ कसे आहेत बघायला जा, तेव्हा तो त्यांची जबाबदारी घ्यायला गेला पाहायला, तेव्हा त्याचे भाऊ त्याला चिडवतात, का इकडे युद्ध पाहायला आलास? पण तो म्हणतो, मी युद्ध पाहायला आलेलो नाही. आणि त्याच वेळेला गल्ल्यात पुकारत होता, इस्रायलाच्या देवाविरुद्ध आणि इस्रायल विरुद्ध बोलत होता. त्यावेळेला दाविदाला हे दुःख झालेलं आहे आणि तो त्या शाऊलाला सांगतो, मी याच्यावर लढेन. त्याला चिलकत, ढाल, तलवार दिलं, पण नाही प्रियानो, दाविदाला देवाचा अभिषेक होता. त्यानं फक्त 5 दगड घेतले गलोरीमध्ये, मात्र एक दगड असा गरगर फिरवला की त्या गल्ल्यात आला. त्यानं त्या एका दगडानिशी तो पालता पडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, दाविदानं गल्ल्यात त्याला हरवलं, कारण परमेश्वर म्हणतो, युद्ध माझं आहे. पण आज तुम्ही कुणाशी युद्ध करत आहात? बस झालं. आपल्या परिवारातल्या लोकांशी, आपल्याच लोकांशी, मंडळीमध्ये, एकमेकाशी, समाजामध्ये. बायबल सांगतो आपलं युद्ध रक्तमांसाबरोबर नाहीये, आपलं युद्ध प्रियानो सैतानाबरोबर आहे. आज हा देवाचा संदेश मी सांगत असताना मी तुम्हाला सांगू इच्छितो, दाविदानं एका दगडानिशी गल्ल्यातला हरवलं आणि इस्रायलाला अमालेकांच्या तावडीतून सोडलं. माझ्या प्रियानो, नव्या करारामध्ये जो प्रभू येशू ख्रिस्त अभिषेकित होता, सामर्थ्यानं भरलेला होता, त्याला देखील सैतानानं, माझ्या प्रियानो, त्याची परीक्षा घेतली. परंतु येशू ख्रिस्तानं दाविदासारखं एक एक वचन दगडासारखं वापरलं. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तानं सैतानाला म्हटलं, अरे सैताना, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, देवाच्या वचनानं जगेल. परत सैतानानं त्याला उंच डोंगरावर नेलं, इथून खाली उडी मार, कारण देव तुला आपल्या तळहातावर जिल्हाच लिहिलं आहे. प्रभू येशू म्हणतो, असंही लिहिलेलं आहे की तू देवाची परीक्षा पाहू नको. सरते शेवटी सैतान त्याला म्हणतो, तू माझ्या पाया पड, मी तुला हे जगातलं सगळं काय देईन. तेव्हा मात्र प्रभू येशू म्हणतो, हे सैताना, मी तुला सांगतो, निघून जा. माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताजवळ काय होतं?
प्रभू येशू ख्रिस्ताजवळ पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि देवाचा अभिषेक होता, म्हणून त्याची परीक्षा घेणारा, त्याला फसवण्यासाठी आलेला तो सैतान देखील हरलेला आहे प्रियानो. बायबल सांगतं सैतान येशूला सोडून निघून गेला आणि देवदूतांनी येऊन प्रभूची सेवा केली. आज माझ्या बहीण भावानो, तुम्हामध्ये देवाचं वचन आहे काय? तुम्ही नित्यनेमानं पवित्र शास्त्र वाचन, त्याचं श्रवण करणं, वचन बोलणं, प्रार्थना करणं, भक्ती करणं यामध्ये आहात काय? ज्या परमेश्वराने येशूला अभिषेक केला, बायबल सांगतं देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला पवित्र आत्म्याचा आणि सामर्थ्याचा अभिषेक केला. आणि याचा उपयोग प्रभू येशूने काय केला? त्यानं सत्कर्मे केलीत. जे सैतानानं बांधलेले होते, जे आजारामध्ये पापामध्ये होते, त्यांना प्रभू येशू ख्रिस्तानं सोडवलेलं आहे. आंधळ्यांचे डोळे उघडले, लंगडे चालू लागले, बहिरे ऐकू लागले, मेलेले उठले, कुष्ठ शुद्ध झाले. येशू ख्रिस्तानं सत्कर्मे केली. आज माझ्या बहीण भावानो, तुम्ही कोणती कर्मे करत आहात? प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक केलेला आहे. तुम्ही म्हणत असाल मला पवित्र आत्म्याची फळं आहेत, पवित्र आत्म्याची कृपादाने आहेत, पण काय तुम्ही सत्कर्मे करीत आहात काय? आपल्या भारत देशातील, आपल्या महाराष्ट्र राज्यातील आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे गरीब आहेत त्यांची काळजी घेत आहात काय? जे अनाथ आहेत, पोरके आहेत, विधवा आहेत, त्यांची दाद घेत आहात काय? ज्या पडलेल्यास हात देत आहात काय? भुकेलेला अन्न देत आहात काय? उघड्यास वस्त्र देत आहात काय? ही पण सेवा आहे. माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला सामर्थ्याचा आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक केलेला आहे. आजचा संदेश हाच आहे की प्रियानो, जसा योहान त्या पत्रामध्ये म्हणतो, तुम्हाला आता कोणी शिकवण्याची गरज नाही, कारण जो देवाचा अभिषेक तुम्हामध्ये राहतो त्या सर्व गोष्टी, तो अभिषेकच तुम्हाला सर्व गोष्टी शिकवतो. आणि जर प्रभू येशू ख्रिस्तानं तो अभिषेक घेऊन सैतानाची सत्ता त्यानं रद्द केली, मरणाची सत्ता त्यानं रद्द केलेली आहे, आज तुम्ही काय करत आहात? पवित्र आत्म्याचा सामर्थ्याने अभिषेक घेऊन आज तुम्ही निर्णय घ्या की मी प्रभू येशूची सुवार्ता गाजवेन, मी प्रार्थना करेन गरिबांसाठी, अनाथांसाठी, विधवा पोरक्यांसाठी, दुःखी कष्टी भागलेल्या लोकांना मी मदत करेन. प्रियानो, जेव्हा आपण हे करतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त, जसं त्या पेत्राने योहानाच्या द्वारे तो लंगडा चालू लागला, तो उठला, त्याच्या घोट्यात बळ आलं, त्याला सामर्थ्य, आरोग्य प्राप्त झालं आणि तो परमेश्वराची स्तुती करण्यासाठी त्याच्या मंदिरात गेलेला आहे. माझ्या बहिणीनं, बंधूनं, प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला पवित्र आत्म्याचा आणि सामर्थ्याचा अभिषेक केलेला आहे. ज्या दाविदानं अभिषेकाद्वारे गल्ल्याताला हरवलं, ज्या पेत्राने योहानानं लंगड्याला उठवलं, ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं सैतानाला हरवलं, तोच प्रभू येशू ख्रिस्त आज तुम्हाकडून सत्कर्माची अपेक्षा करत आहे. आज आपल्या देशामध्ये, आज आपल्या राज्यामध्ये अनेक लोक पापामुळं, व्यसनामुळं, तरुण तरुणी खितपत पडलेले आहेत. त्यांना हात देण्याची गरज आहे, त्यांना सत्य सांगण्याची गरज आहे. माझ्या प्रियानो, हे करा, कारण शास्त्र सांगतं जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल तेव्हा जेव्हा पहिलं पुनरुत्थान होईल तेव्हा त्यात लिहिलेलं आहे, ते देवाची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी, आणि ज्यांनी दुष्कर्म केले ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी उठवले जाणार आहेत. माझ्या प्रियानो, सरते शेवटी या जगातून आम्ही काहीच घेऊन जाऊ शकत नाही, पण प्रगटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की त्यांची सत्कृत्ये त्यांच्याबरोबर जातात. आज हा संदेश ऐकून माझा विश्वास आहे तुम्ही निर्णय घ्याल की अभिषेकित जीवन जगण्याचं, सत्कर्मे करण्याचं, आणि आपल्या देशातील, आपल्या राज्यातील जे गरीब, आजारी, पापा व्यसनात आहेत त्यांना हात देण्याचा निश्चय करा, कारण प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला अभिषेक केलेला आहे. देवबाप या सर्व गोष्टी करण्यास तुमचं सहाय्य करो. या आपण प्रार्थना करूया. परम थोर परमेश्वरा, स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या प्रिय पवित्र नावात मी तुझा आभार मानितो. हा तुझा मोलाचा संदेश या बहीण भावाने ऐकलेला आहे. त्यांच्यावर येशू तू दया कर. जे आजारामुळं, जे समस्या अडचणीमुळं निराश आहेत, दुःखी आहेत, हे प्रभू येशू मी प्रार्थना करतो, तू त्यांना प्रभू येशू ह्या वेळेला स्पर्श कर देवा. आणि जसं त्या रक्तस्रावी स्त्रीचा झरा सुकून गेला, माझ्या येशू त्यांच्या शरीरामधला आजारपण, सर्व प्रकारचं पाप, निराशा प्रभू येशू तुझ्या नावात निघून जाऊ देत.
जसं त्या शिष्याने प्रभू हात दिला आणि तो लंगडा चालू लागला. बापा येशू राजा, मी प्रार्थना करतो, आज अनेकांना तू हात दे प्रभू, आणि त्यांच्या जुन्या चालीरीतीतून, जुन्या व्याधीतून, जुन्या गोष्टीतून, गरिबीतून, दारिद्र्यातून आज येशूच्या नावामध्ये प्रत्येकाला मुक्ती मिळू दे. प्रवेश मी प्रार्थना करतो, ज्यांच्यावर अभिषेक आहे, ज्यांना सामर्थ्य आहे, परंतु बापा येशू त्यांना ते समजत नाही कसं प्रार्थना करावी, कसं त्याचा वापर करावा. माझ्या येशू तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन त्यांना मिळू दे, यासाठी की ज्यांना पवित्र आत्म्याची फळं आणि कृपादान प्राप्त झालेले त्यांचा उपयोग राजा येशू सत्कर्मे करण्यास होऊ दे. या देशामध्ये तुझी शांती, या राज्यामध्ये तुझा अनुग्रह. जे गरीब, आजारी, दीन दुबळे आहेत, अनाथ, पोरके, विधवा आहेत, त्यांना बापा येशू दया कर, त्यांना आरोग्य, शांती दे माझ्या देवा. हे वचन ऐकणाऱ्या प्रत्येकावर तुझा अभिषेक येऊ दे प्रभू, आणि येशू तुझ्या नामामध्ये प्रत्येकाला मुक्ती मिळू दे आणि तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नामात ही प्रार्थना करीतो. आमेन, आमेन. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.